श्री गणेशाय नमः. थोडं भगवत स्मरण करूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयने योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. श्रीराम समर्थ. भगवान गोपाळ कृष्णाच्या चरणी साष्टांग प्रणिपात, गुरुजनांना वंदन आणि उपस्थित श्रोत्यांना विनम्र अभिवादन. आज भारत पाकिस्तान क्रिकेटचा सामना चालू असून सुद्धा तुम्ही इथे आलात त्याबद्दल विशेष आभार. ऋषीस्मरण व्याख्यानमालेतील हे पुष्प मला गुंफण्याची संधी मिळाली त्याबद्दल माझ्या संथावर्गाच्या शिक्षिका माधुरीताई बांबोरीकर आणि गीता धर्म मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मी खूप ऋणी आहे. गीता धर्म मंडळाच्या या पवित्र वास्तूमध्ये आज दुसऱ्यांदा बोलताना मला खूप आनंद होत आहे. आता जाणकारांच्या चेहऱ्यावर मला दिसतंय की दुसऱ्यांदा, यांना तर आधी इथे कधी बघितलं नाही किंवा ऐकलं नाही, तर तुमची उत्सुकता जास्ती ताणत नाही आणि मी खुलासा करतो की मी 42 ते 43 वर्षापूर्वी याच वास्तूमध्ये मी सुट्टीतील संस्कार वर्गामध्ये येत असे आणि त्यावेळेला मला बोलायची संधी मिळाली होती. तर अशा या वास्तूशी माझा खूप जुना ऋणानुबंध आहे आणि त्यामुळे आज इतक्या काळानंतर बोलायला मिळत आहे याचा सार्थ अभिमानही वाटतो. आता विषयाकडे वळायच्या आधी मला एक तुमच्याकडून अनुमती पाहिजे. भगवान परशुराम यांचं चरित्र हे अचाट आणि अवीट असं आहे. तर त्यांचं चरित्र कथन करताना त्यांचा जन्म इथे झाला किंवा त्यांनी हा पराक्रम केला, हे शौर्य गाजवलं असं सांगण्यापेक्षा जर त्यांनीच त्यांची कथा माझ्या माध्यमातून सांगितली तर चालेल. धन्यवाद. पण हा प्रमाद ठरू शकतो तेव्हा मी भगवान परशुरामांची अंतःकरणापासून पहिल्यांदा क्षमा मागतो आणि या व्याख्यानमालेतील श्रोता आणि वक्ता याचा थोडा संवाद स्वरूप मी करण्याचा प्रयत्न करतो, नाहीतर ते भाषण सदृश होऊन कंटाळवाणं पण होऊ शकतं. तेव्हा आता जास्ती वेळ न दवडता मी विषयाकडे वळतो. अग्रतः चतुरो वेदः पृष्ठतः सशरय धनु इदं ब्राह्मम इदं क्षात्रम शापादपि शरादपि. अर्थात चारही वेद मुखोद्गत आहेत, म्हणजे त्यांचं परिपूर्ण ज्ञान आहे. पाठीवर धनुष्यबाण म्हणजे अपूर्व असं शौर्य जिथे आहे, म्हणजेच ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज हे दोन्ही ज्यांच्या ठायी आहे आणि जो कोणी यांना विरोध करेल त्याला ते शाप देऊन दंडित करतील किंवा बाणाने विद्ध करतील, अशी माझी म्हणजे परशुरामांची विशेषता आहे. माझी ओळख सांगायची झाली तर मी दशावतारामधील 6वा अवतार, शाक्य अवतार. आता शाक्य अवतार म्हणजे विष्णूंचा मानवरूपी जो अवतार आहे की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चमत्कार वगैरे असं काही नाही. जसं गोपाळकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलला, प्रभू रामचंद्रांनी आपल्या पदस्पर्शांनी अहिल्याला पावन केलं, असे चमत्कार माझ्या चरित्रामध्ये नाहीत. माझ्या चरित्रामध्ये माझी प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि अपूर्व शौर्य असं तुम्हाला बघायला मिळेल. तर असा मी दशावतारामधील 6वा अवतार आणि 7 चिरंजीवींमधील एक राम. मला भृगुकुलोत्पन्न असल्यामुळे भार्गवरामसुद्धा म्हणतात आणि जमदग्नी ऋषींचा पुत्र असल्यामुळे जामदग्नीसुद्धा. माझा उल्लेख 3 युगांमध्ये येतो, त्रेतायुग, द्वापार आणि कलियुग. पिता जमदग्नी आणि माता रेणुकेचा मी 5वा पुत्र राम. मला 4 वडील बंधू. सगळ्यात थोरला तो ऋण्मवान, नंतर सुषेण. हा सुषेण म्हणजे तो नव्हे बरं, की जो लक्ष्मणाला बाण लागला होता तेव्हा त्याला तपासून संजीवनी विद्या आणण्याबद्दल सुचवलेला तो सुषेण निराळा, हा निराळा. तर सगळ्यात थोरल्या ऋण्मवान, नंतर सुषेण, मग वसुमान, मग विश्वावसू आणि मी राम. आता मी जसा ब्राह्मण तसा मी क्षत्रियही आहे. असे जे मी इदम ब्राह्मम इदम क्षात्रम म्हणलो ते आपल्याला समजून घेण्यासाठी थोडं मागं जावं लागेल आणि माझे आजोबा रुचिक ऋषी आणि माझी आजची सत्यवती यांची कथा जाणून घ्यावी लागेल. तर विशाल देशाचा असा गाधी राजा, त्याला एकुलती एक कन्या होती सत्यवती.
ताशी ही यौवनात आलेली सत्यवती एक दिवशी आपल्या नगराजवळील अरण्यामध्ये असलेल्या सरोवरावर आपल्या सख्यांबरोबर जलक्रीडेसाठी गेली होती. जलक्रीडा करून ती जलातून बाहेर येतानाच तिथे ऋचिक ऋषींचं आगमन झालं. मुग्ध होऊन ऋचिक ऋषी सत्यवतीकडे एकटक बघतच राहिले. आता एक ऋषीमुनी असे कन्येकडे एकटक बघतायत हे काही सत्यवतीच्या सखीला रुचलं नाही. तिने थोडंसं गुस्स्यातच त्यांना जाब विचारण्यामध्ये त्यांना विचारलं की मुनिवर, असं एका कन्येकडे असं एकटक बघणं तुम्हाला शोभत नाही. तेव्हा मंद स्मित करत ऋचिक ऋषी म्हणाले की मी या कन्येकडे फक्त बघतच नाही आहे, तर हिला विवाहाला मागणी घालण्याचाही माझा विचार आहे. त्यांचं नाव कळताच ती सखी जरा चपापली. तिने त्यांची क्षमा मागितली आणि विवाहयोग्य असे जे काही विचार असतात हे वडीलधाऱ्यांबरोबरच करायचे असतात, त्यामुळे तिने गाधीराजाला भेटण्याविषयी सुचवले. ऋचिक ऋषी गाधीराजाच्या राज्यसभेत आले. गाधीराजांनी त्यांचं यथोचित स्वागत केलं, त्यांना बसायला आसन दिलं आणि त्यांच्या येण्याचं प्रयोजन विचारलं. तेव्हा त्यांनी थेट गाधीराजाला सांगितलं, मी तुझ्या कन्येला वरण्यासाठी आलो आहे. आता गाधीराजांनी त्यांना एक पण सांगितलं की ज्या अश्वाचे कर्ण हे काळ्या वर्णाचे आहेत आणि त्याचे उर्वरित अंग हे धवल वर्णाचे आहेत, असे एक सहस्त्र अश्व जो कोणी आणून देईल त्यालाच मी माझी मुलगी देईन. आता बापाचंच हृदय ते. कुठल्याही बापाला असंच वाटणार की आपली मुलगी आपल्यापेक्षा सधन घरात जावी, सुखात असावी, आणि इथे तर ऋचिक ऋषी म्हणजे तिला अरण्यात जावं लागणार. म्हणून कदाचित राजाने असा पण सांगितला असावा. ऋचिक ऋषींना त्या पणामधली गुप्तता कळली, पण त्यांनी तो पण मान्य केला आणि यथावकाश काळ्या वर्णाचे कर्ण असणारे आणि धवल वर्ण असणारे असे एक सहस्त्र अश्व राजवाड्याच्या बाहेर आणून उभे केले. राजांनी त्याचं वचन पाळलं आणि सत्यवतीचं ऋचिक ऋषींबरोबर लग्न करून दिलं. आणि लग्नानिमित्त त्यांनी त्यांना अगणित संपत्ती, गज, अश्व, रथ हे सगळं भेट केलं. ऋचिक ऋषींनी त्याला नकार दिला आणि नेसत्या वस्त्रानिशी सत्यवतीला घेऊन ते राजवाड्यातून बाहेर पडले. आता सत्यवती आणि ऋचिक ऋषींचं अरण्यातील त्यांच्या आश्रमातलं सहचर्य जीवन चालू झालं. अरण्यातल्या या खडतर जीवनासाठी सत्यवतीने पहिल्यापासूनच प्रयत्न सुरू केले होते आणि तिने अगदी समरसतेने पतीची सेवा सुरू केली. यथावकाश अशा पतिसेवेने ऋचिक ऋषी प्रसन्न झाले आणि त्यांनी या सत्यवतीला सांगितलं की मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुझ्या या पतिसेवेने, तेव्हा तो तुला हवा तो वर माग. सत्यवतीने वर मागितला की मला क्षत्रिय पुत्र व्हावा. ऋचिक ऋषींना थोडं आश्चर्य वाटलं की आपण तर ब्राह्मण, आपल्याला क्षत्रिय पुत्र कशासाठी? कारण आपल्याला संहार करण्याची, हत्या करण्याची तर परवानगी नाही. पण सत्यवतीने सांगितलं, विवाहानंतर मी ब्राह्मण झाले, पण विवाहाच्या आधी तर मी क्षत्रिय होते, त्यामुळे आपण जर मला क्षत्रिय पुत्र होईल असा वर दिला तर मला प्रसन्नता होईल. ऋचिक ऋषींनी तथास्तु म्हणले. पण तरी सत्यवतीच्या चेहऱ्यावर काही त्यांना आनंद दिसला नाही. मग त्यांनी विचारलं, तुला अजून काही पाहिजे का? तर सत्यवती म्हणली की माझ्या मातेस पुत्र नाही, गाधीराजाला वारस नाही, तेव्हा माझ्या मातेसही पुत्र व्हावा असे कराल तर बरे. तेव्हा ऋचिक ऋषींनी 2 चरू घेतले. एका चरूवर क्षात्रतेज मंतरलं आणि दुसऱ्या चरूवर ब्राह्मतेज. आता सत्यवतीला क्षत्रिय पुत्र हवा असल्याने क्षात्रतेजाने भारित चरू त्यांनी तिला दिला आणि दुसरा चरू ब्राह्मतेजाने भारित असलेला हा त्यांनी तिला मातेस देण्यास सांगितले. पुढे काही कारणास्तव या माता आणि कन्येने आपल्या चरूंची अदलाबदल केली. त्यामुळे आता सत्यवतीकडे आला ब्राह्मतेजाने भारित झालेला चरू, तर तिच्या मातेकडे गेला क्षात्रतेजाने भारित झालेला. ही गोष्ट ऋचिक ऋषींना कळताच त्यांना अत्यंत खेद वाटला. त्यांनी सत्यवतीला म्हणले, तू चूक केलीस. तुला तर आता ब्राह्मतेजाने संपन्न असलेला पुत्र होईलच, पण तुझ्या मातेला क्षत्रिय पुत्र होऊनसुद्धा तो पुढे ब्रह्मर्षी होईल, कारण तिच्या प्रारब्धात तेच होतं. सत्यवतीलाही खेद वाटला. तेव्हा ऋचिक ऋषी म्हणले, काही हरकत नाही, तू अजून एक वर माग. तेव्हा वराने आपल्या पतीची तपोबल जे आहे ते कमी होईल याकरता तिने वर मागितला नाही. तिने सांगितले की माझ्या ब्राह्मपुत्राला एक क्षत्रिय पुत्र होईल असं तुम्ही काही करा. ऋचिक ऋषींनी तथास्तु म्हणले. तर आता ह्या सत्यवतीस जो पुत्र झाला, जो ब्राह्मतेज संपन्न होता, तो म्हणजे जमदग्नी ऋषी.
आणि तिच्या मातेस जो पुत्र झाला तो राजा विश्वामित्र, आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की तो पुढे जाऊन ब्रह्मर्षी झाला. तर अशी माझी जन्माची कथा. आता माझ्या जन्माच्या ठिकाणाबद्दल तुम्हाला सांगतो की आज मध्य प्रदेशामध्ये इंदोर शहराच्या जवळ एक जानापाव नावाचा डोंगर आहे. हा अतिशय बिकट आणि खडतर आहे, आणि सगळ्यांना माहितीच आहे की मध्य प्रदेश हे हिंदी भाषिक असल्यामुळे जानापाव याचा अर्थ ही जाने ना पाय, म्हणजे अवघड खडतर अशा ठिकाणी. तर तो जानापाव डोंगरावर माझा जन्म झाला होता. आजही तिथे एक माझं मंदिर आहे आणि एक पुजारी तिथे दररोज माझी पूजा पण करतात. तर अशा आम्ही 5ही भावंड बाबांच्याच आश्रमात आमचं प्राथमिक वेदाध्ययनाचं शिक्षण चालू झालं. माझ्या वडील बंधूंना शिक्षणाबद्दल एवढी आस्था नव्हती, त्यांचं मन खेळातच रमायचं. पण माझं तसं नव्हतं. मी थोड्याच कालावधीत वेदसंपन्नता मिळवली आणि आता एक प्रकारची हुरहुर वाटू लागली. मला लागले होते ते धनुर्विद्येचे वेध. म्हणून मी बाबांकडे पृच्छा केली की मला धनुर्विद्येचं शिक्षण घ्यायचे आहे. बाबांना ते काही रुचले नाही, पण मी काही माझा हट्ट सोडला नाही. तेव्हा थोडे आडेवेडे घेऊन बाबांनी परवानगी दिली आणि कश्यप ऋषींकडून मी धनुर्विद्येचे शिक्षण घ्यावे असे सुचवले आणि कल्याणमस्तू असा आशीर्वादही दिला. आता बाबांची परवानगी मिळाली होती, आता मातेची अनुमती. म्हणून मी माता रेणुकेकडे गेलो. मातेला बघितलं तेव्हा माझ्या मनात एक विचार आला की ही पण क्षत्रिय, महाराज रेणूंची कन्या, म्हणजे ऐश्वर्यात लोळणारी अशी, पंचपक्वान्न खाणारी अशी ही या आश्रमात का आली असेल बरं? तर तिच्या जन्माविषयी सुद्धा एक कथा आहे की रेणूराजाला पुत्रप्राप्ती नव्हती, अपत्य नव्हतं. तेव्हा त्यांनी कन्या कामेष्ठी यज्ञ करून माझ्या मातेची म्हणजे रेणुकेची प्राप्ती करून घेतली होती. तर अशी ही माझी माता, हिला ऐश्वर्यात राजवाड्यात कधीही सुख वाटत नव्हतं. निसर्गाची ओढ तिला कायम वाटायची आणि एका राजकुमाराची पत्नी म्हणून राहण्यात तिला काही स्वारस्य नव्हतं. तिचं मत असं होतं की पतीचं घर हाच सुखाचा ठेवा आणि पतीच्या सहचर्यामुळे स्त्रीच्या चंचल मनाला स्थिरता येते. मातेकडे परवानगी मागण्यास मला फारसा प्रयास पडला नाही, कारण ती तर आधी क्षत्रियच होती. तिने मला त्वरित परवानगी दिली. आता बाबा आणि मातेची अनुमती घेऊन मी गुरु कश्यपांकडे म्हणजे अरमेत पर्वताकडे प्रस्थान केलं. कश्यप ऋषींच्या आश्रमापाशी पोचलो तेव्हा कश्यप ऋषी यज्ञकार्यात गुंतले होते. मी बाजूलाच उभं राहून वाट बघण्याचं ठरवलं. यथावकाश यज्ञकार्य संपन्न होताना कश्यप ऋषींचं माझ्याकडे लक्ष गेलं. त्यांनी मला बोलवलं, माझ्या येण्याचं कारण विचारलं, मी कोण, माझी ओळख विचारली. तेव्हा मी त्यांना सांगितलं, मी ब्राह्मणपुत्र असून मी वेदसंपन्न आहे आणि आपल्याकडे मी धनुर्विद्येचं शिक्षण घेण्यासाठी आलो आहे. त्यांना पण ते विचित्रच वाटलं. त्यांनी मला परत जायला सांगितलं. पण मी जेव्हा त्यांना माझ्या बाबांची म्हणजे जमदग्नी ऋषींची ओळख आणि त्यांनीही परवानगी दिली असं सुचवलं, तेव्हा त्यांनी आनंदाने शिष्यत्व मान्य केलं. आणि तेव्हाच त्यांनी समोरच्या यज्ञकुंडातील तप्त अशी रक्षा माझ्या हातावर ठेवली आणि मला विचारलं, बाळ तुला कसं वाटत आहे? तेव्हा मी त्यांना सांगितलं, मला पौर्णिमेच्या चांदण्यासारखं शीतल वाटत आहे. त्यांना खूप आनंद झाला, कारण धनुर्विद्येचं शिक्षण हे खूप खडतर, त्याच्यामुळे येणाऱ्या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी मी सज्ज आहे का नाही अशी त्यांनी माझी परीक्षाच बघितली होती. आता माझा आश्रमातला दिनक्रम चालू झाला होता. भल्या पहाटे उठणं, आश्रमाची स्वच्छता करणं, त्यानंतर नदीवर जाणं, स्नान करणं आणि येताना आश्रमासाठी जल, समिधा आणि यज्ञासाठी पुष्प हे सगळं गोळा करून आणणं. त्यानंतर वेदविद्येचं अध्ययन आणि नंतर धनुर्विद्येचा सराव. मला जे धनुष्य मिळालं होतं ते माझ्यापेक्षा उंचीनी पण मोठं होतं. त्याच्यावर प्रत्यंचा कशी लावायची, बाण कसा रोवायचा आणि मन एकाग्र करून लक्षभेद कसा करायचा याचं शिक्षण मी घेऊ लागलो. यथावकाश मी त्यामध्ये प्रावीण्य मिळवलं. आता गुरुजींनी अरमेत पर्वतावरून त्यांचा आश्रम हा शालिग्राम पर्वतावर हलवला. तर गुरु कश्यप ऋषींचा आश्रम म्हणजे आजच्या आपल्या काश्मीरची भूमी. काश्मीर हे नाव गुरु कश्यपांवरूनच पडलं आहे. मी असा थोडासा संदर्भ वेळात वेळ देत जाईन, तेव्हा आपल्या आजकालच्या स्थळांबद्दल आपल्याला थोडीशी माहिती पण ज्ञात होईल. तर अशा आश्रमामध्ये माझं धनुर्विद्येचं शिक्षण चालूच होतं. आता मला मंत्राच्या प्रभावाने
भारीत बाणाची प्रत्यंचा सोडून केलेला सराव हेच चालू झाला. एकेका बाणाचा अभूतपूर्व परिणाम बघून मन थक्क व्हायला होत होतं. गुरुजींनी मला अनेक अस्त्रशस्त्र शिकवली. क्षत्रिय तेज आणि शक्ती यांचा अपूर्व संगम झाला आणि त्याचा शरीरावर अपेक्षित परिणामही दिसू लागला. खांदे रुंद आणि प्रशस्त झाले, बाहू बळकट झाले, पाषाण फोडून टाकणारी शक्ती मनगटात आली, कौशल्याने हाताच्या बोटात स्थान मिळवलं आणि भूमी चेपून टाकणारी शक्ती मांड्यांमध्ये बळकट झाली. या अपूर्व शक्तीने अभिमान जागृत झाला, पण गर्व किंवा अहंकाराला मी जवळ पण फिरकू दिलं नाही. तर अशा या आश्रमामध्ये माझा एक सहअध्यायी होता वीरभद्र. हा एका बलाढ्य राजाचा राज्यपुत्र होता, पण त्यांनी वेदविद्या ग्रहण करण्याचा निर्णय घेतला होता, कारण धनुर्विद्येबद्दल किंवा क्षत्रिय विद्येबद्दल त्याचं मत जरा थोडं वेगळं होतं. अस्त्रशस्त्र प्राप्त झाल्यावर एकदा तरी त्याचा उपयोग करून बघावा असा मोह होतो. नजरेत प्रथम हिंस्त्र वृत्तीचा जन्म होतो व तीच मस्तकात फिरू लागते आणि त्याला क्रोधाचं साहाय्य मिळतं. हत्येसाठी शस्त्राचा जन्म होतो, मग ते ब्राह्मणाच्या हाती असो अथवा क्षत्रियाच्या. पण माझं मत जरा निराळं होतं. अस्त्र शस्त्र विद्या मिळवून ही मर्यादेत राहता येतं असं मला वाटत असे, आणि त्याचा उपयोग फक्त परकीय आक्रमणाच्या वेळी स्वजननांच्या रक्षणासाठीच करावा या मताचा मी होतो. दुबळ्यांना त्रास देण्यासाठी तर सर्वच सज्ज असतात, पण अशा दुबळ्यांचं रक्षण करण्यासाठी सुद्धा या विद्येचा उपयोग करता येईल. तर असाच आश्रमामध्ये एके दिवशी मी आश्रमाच्या बाहेरील अरण्यामध्ये गेला असताना मला एक आम्रवृक्ष दिसला. त्याच्यावर भरपूर आम्रफळ लगडलेली होती. माझ्या मनात सर्वात उंचीवरील आम्रफळ तोडण्याचं आलं आणि मी खांद्याचा धनुष्य घेऊन बाणाने नेम धरला आणि मी बाण सोडला. पण आम्रफळ खाली पडण्याऐवजी ते बाणाच्या वेगामुळे दूर उडवलं. आता मी ते आम्रफळ शोधू लागलो, तेवढ्यात मला समोरून एक ऋषीमुनींचा समूह येताना दिसला. मी ऋषींना वंदन केलं. तेव्हा त्या ऋषींच्या हातात ते आम्रफळ होतं. त्यांनी ते माझ्या हातावर ठेवलं आणि मला विचारलं, बाळ हेच शोधत होतास ना? मी मुनींना म्हटलं की ऋषीवर, हे आम्रफळ आपल्याला मिळालं आहे तेव्हा ते आपण ठेवावं. त्यांनी म्हणले, नाही, तुझ्या धनुर्विद्येचं मला खूप कौतुक वाटतं, त्याच्यामुळे माझ्यातर्फे ही भेट म्हणून हे आम्रफळ तूच ठेव. मी त्यांना पुन्हा एकदा वंदन केलं आणि जवळच असलेल्या माझ्या गुरुजींच्या म्हणजे कश्यप ऋषींच्या आश्रमात येण्याबद्दल सुचवलं. तेव्हा मला त्यांनी सांगितलं की ते कश्यप ऋषींची भेट घेण्यासाठीच इकडे आले आहेत. मी त्यांना घेऊन आश्रमात आलो आणि कश्यप ऋषी आणि त्या मुनिवरांची जेव्हा भेट झाली तेव्हा मला कळलं की ते स्वतः ब्रह्मर्षी वसिष्ठ आहेत आणि दक्षिणेकडील एका यज्ञाचं पौरोहित्य माझ्या गुरुजींनी स्वीकारावं अशी विनंती करण्यासाठी ते आले होते. ब्रह्मर्षी वसिष्ठांनी माझ्या धनुर्विद्येचं कौतुक केलं गुरुजींपाशी आणि माझं मन आनंदाने भरून गेलं. भोजनाची सिद्धता झालीच होती. तेव्हा भोजन कक्षामध्ये माझे गुरुजी आणि वसिष्ठ हे भोजनासाठी बसले होते. मी वसिष्ठांकडे एकटक बघत होतो तेव्हा मला राजा विश्वामित्र आणि ब्रह्मर्षी वसिष्ठांची एक कथा आठवली. एकेवेळी राजा विश्वामित्र आपल्या सैन्याबरोबर गंगातीरी आला होता. तेव्हा त्याच्या अमात्याने त्याला सुचवलं की जवळच मृगेंद्र पर्वत आहे, तिथे वसिष्ठ ऋषींचं वास्तव्य आहे, तेव्हा राजाने त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी चलावं. तर राजा अहंकाराने मत्त होता. त्यांनी सांगितलं, मी भेट घेईन पण फक्त आशीर्वादासाठी नाही. त्यामुळे अमात्यांनी राजाला त्या वसिष्ठ ऋषींच्या आश्रमाकडे नेलं. वसिष्ठ ऋषींनी त्याचं स्वागत केलं, वार्तालाप झाला. राजा त्या आश्रमाकडे बघत होता आणि आपल्या क्षत्रिय तेजाने आणि राज्याची जी काही संपन्नता होती त्याच्याशी आणि आश्रमाशी तुलना करू लागला. तेव्हा त्याला भासलं की हा गरीब असा ऋषीमुनी आहे की याच्याजवळ फारशी संपत्ती नाही, काही नाही. आणि त्याच वेळी वसिष्ठ ऋषींनी राजा विश्वामित्राला भोजनास चालण्यासाठी सुचवलं. तेव्हा राजा म्हणला की मी एकटा तर येऊ शकत नाही, माझ्याबरोबर अखंड सैन्य आहे माझे, आणि त्यांना सोडून मी एकट्याने भोजन करणं हे मला रुचत नाही. तेव्हा वसिष्ठ म्हणले, काही हरकत नाही, मी तुझ्या अख्ख्या सैन्याला भोजन देण्याची सिद्धता करतो. मला विश्वामित्र राजाला आश्चर्य वाटलं की या दरिद्री लोकांकडे एवढा पैसा, एवढी संपत्ती, एवढं अन्नधान्य कुठून येणार की माझ्या अखंड सैन्याला हे भोजन देतील. तेव्हा वसिष्ठ ऋषींनी सांगितलं की त्यांच्याकडे नंदिनी आहे. नंदिनी नावाची गाय,
की जी इच्छापूर्ती करणारी गाय आहे. आणि वसिष्ठांनी नंदिनीकडे इच्छा मागितली की राजाला आणि त्याच्या संपूर्ण सैन्याला यथोचित जेवण दे. नंदिनीने आनंदाने सर्व सैन्याला आणि राजाला भोजन खाऊ घातले. आता विश्वामित्र राजाच्या मनात नंदिनीबद्दल असूया जागृत झाली की अशी ही गाय इथे अरण्यात आश्रमात असण्यापेक्षा माझ्यासारख्या एका ऐश्वर्यसंपन्न राजाच्या राज्यामध्ये असली तरच तिला शोभा आहे. त्यांनी वसिष्ठ ऋषींकडे नंदिनीची मागणी केली आणि वसिष्ठ ऋषींनी ठाम नकार दिला. तेव्हा क्रोधित झालेल्या राजा विश्वामित्रांनी आपल्या सेनापतीला आज्ञा सोडली की ओढून ने त्या नंदिनीला, हिला आपल्यापाशीच ठेवायची आपण. नंदिनीच्या डोळ्यामध्ये कारुण्य आलं. ती वसिष्ठ ऋषींकडे मदतीची याचना करू लागली. तेव्हा वसिष्ठ ऋषी तिला म्हणाले की नंदिनी, मी तर तुला वाचू शकत नाही, तूच तुझा सांभाळ कर. तेव्हा तिने अचानक आपलं रूप बदललं आणि आपल्या शेपटीच्या एक फटकारा तिने जमिनीवर आपटताच क्षणी तिच्या शरीरातून असंख्य सैन्य बाहेर पडू लागलं आणि त्या सैन्याने राजा विश्वामित्राचा सैन्याचा संहार चालू केला. दुसऱ्या शेपटीच्या फटकाऱ्याने तिने राजा विश्वामित्राला उडवून लावलं. तेव्हा राजा विश्वामित्राला आपली चूक कळली आणि तो वसिष्ठ ऋषींकडे क्षमायाचना करू लागला आणि हा संहार थांबवण्याची विनंती करू लागला. वसिष्ठांनी नंदिनीला संहार थांबवण्याची विनंती केली आणि तिने ते केलंही. तेव्हा क्षात्र तेजापेक्षा ब्राह्मतेज हे श्रेष्ठ आहे हे राजा विश्वामित्राला कळलं आणि त्यांनी राज्याचा त्याग करून तपश्चर्येला प्रारंभ केला. पुढे अनेक वर्ष खडतर तपश्चर्या केल्याने साक्षात ब्रह्मदेवांनी त्याला ब्रह्मर्षी पद देऊ केलं. पण त्याला नको होतं, कारण एका पृथ्वीवर 2 ब्रह्मर्षी कसे, मी तर एकच असला पाहिजे असा भाव त्याच्या मनामध्ये तरीही होता. त्यांनी त्याची तपश्चर्या थांबवली नाही. शेवटी ब्रह्मदेवांनी ब्रह्मर्षी वसिष्ठांना विनंती केल्यावर ब्रह्मर्षी वसिष्ठांनी ते ब्रह्मर्षी पद विश्वामित्राला दिलं. तर अशी ही नंदिनी जशी होती तशी माझ्या बाबांच्या आश्रमातही कामधेनू होती. महेंद्र पर्वतावर कठोर तपश्चर्या करून इंद्राला प्रसन्न करून घेतल्यानंतर त्यांनी या कामधेनूची प्राप्ती माझ्या बाबांना करून दिली होती. त्यामुळे जन्मापासूनच मी कामधेनूला बघत आलेलो. आम्हा भावंडांची ती खूप आवडती होती. आम्ही मनोभावे तिची सेवा करायचो. पण तेव्हाही मनात यायचं की या कामधेनूची इच्छा जर कोणा राजाला झाली तर तिच्या संरक्षणासाठी अस्त्रशस्त्र यांचा वापर करावा लागणार आणि म्हणून हा माझा धनुर्विद्येचा खटाटो. तर आता दक्षिणेतील त्या यज्ञाच्या पौरोहित्याचा आमंत्रण मिळाल्यामुळे मलाही असं वाटत होतं की आता मलाही दक्षिणेत जायला मिळणार गुरुजींबरोबर. पण गुरुजींनी सांगितलं की राम, नाही, तू माझ्याबरोबर येऊ शकत नाहीस, तसं तू आश्रमातही राहू नकोस. तर मी आता कुठे राहणार? मी परत बाबांच्या आश्रमातच जाऊ शकत नव्हतो, कारण माझी विद्याग्रहण पूर्ण झालेले नव्हते. तेव्हा गुरुजींनीच मला सांगितलं की तू गंधमादन पर्वतावर जाऊन भगवान गणेशाची आराधना कर. तर गंधमादन पर्वताचा पूर्वेकडील खडतर आणि बिकट असा निर्मनुष्य भाग मी निवडला, कारण तपश्चर्यासाठी तोच भाग योग्य होता. तेव्हा त्यातील एका गुहेमध्ये मी तपश्चर्या करण्यासाठी स्थानापन्न झालो. आणि किती काळ गेला काही कळलं नाही, पण माझी तपश्चर्येतून मी बाहेर आलो ते कोणीतरी मला मारलेल्या हाकेमुळे. मी डोळे उघडून समोर बघितलं तर गणांचा अधिपती तो गणेश साक्षात समोर उभा होता. मी त्याच्या चरणावर वंदन केलं. त्यांनी मला दोन्ही खांद्यांना धरून उभं केलं आणि विचारलं, राम, तू कशासाठी तपश्चर्या करत आहेस? तेव्हा मी गणेशाला सांगितलं की मी अस्त्र आणि शस्त्र प्राप्ती व्हावी यासाठी तुझी तपश्चर्या करतो आहे, तेव्हा तू मला अस्त्र आणि शस्त्र द्यावेस. गणेशांनी एक स्मित केलं आणि सांगितलं, तुला अस्त्रशस्त्र तर मिळतीलच, पण ती माझ्याकडून नाही तर माझ्या वडिलांकडून, शिवशंकरांकडून. आणि त्यांनी दिव्य असा परशु मला दिला आणि त्यामुळे माझं नाव पडलं परशुराम. आणि इतर आशीर्वादही दिले आणि माझा जन्म हा लोककल्याणासाठी आणि खलनिग्रहणासाठी झालेला आहे, तेव्हा मी त्याचा अवलंब करावा असे सुचवून गणेश अंतर्धान पावला. आता यथावकाश माझी धनुर्विद्या पूर्ण शिकून झाली होती. तेव्हा गुरुदक्षिणेचा समय आला. मी गुरुजींना विचारलं, मी काय गुरुदक्षिणा देऊ? तेव्हा गुरुजी म्हणाले की मी आत्ता तुझ्याकडनं गुरुदक्षिणा घेणार नाही, पण पुढे वेळ आल्यावर मी तुझ्याकडनं गुरुदक्षिणा मागेन, तेव्हा मी जे मागेल तू मला देशील. मी गुरुजींना वचन दिलं की तुम्ही जे आणि जेवढं मागाल आणि जेव्हा मागाल तेव्हा मी ते तुम्हाला देईन.
आता माझं शिक्षण पूर्ण झालं असल्यामुळे गुरुजींच्या आश्रमात राहण्याचं काही प्रयोजन नव्हतं. तेव्हा मी बाबांच्या आश्रमाकडे निघण्यास मला गुरुजींनी सुचवलं. माझे सहअध्यायी आणि गुरुजीसुद्धा मला निरोप देण्यासाठी आश्रमापासून जवळच असलेल्या अरण्यापर्यंत आले होते. मी गुरुजींना वंदन केलं आणि मी निघणार तेवढ्यात एका मुलाचा आर्त स्वरात किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. म्हणून आम्ही सगळ्यांनी त्या दिशेने बघितलं तर एक 12-15 वर्षाचा मुलगा आर्त स्वरात किंचाळत धावत होता आणि त्याच्या मागे लागला होता तो एक हिंस्त्र वाघ. गुरुजींनी मला तात्काळ आज्ञा दिली, परशुराम वाचव त्या मुलाला. परशुवरील माझी मूठ घट्ट झाली आणि मी वाघाच्या दिशेने नेम धरून त्याला फेकला. माझा परशु वाघाच्या मानेत रुतला आणि वाघ तिथेच कोसळला. जवळ जाऊन मी तो परशु सोडवून घेणार तर तेव्हा त्या वाघाने माझ्यावरच आक्रमण केले. तेव्हा एका घावेत त्याच्या शिर मी धडापासून वेगळं केलं. तेव्हा तो घाबरलेला मुलाने तर माझे पायच धरले आणि मला म्हणू लागला, तुम्ही माझा जीव वाचवला, आता तुम्हीच माझे गुरु आणि मी तुम्हाला सोडणार नाही. मी त्याला उठून उभे केले आणि त्याला त्याचं नाव विचारलं तर हा अकृतव्रण हा इथपासून माझ्याबरोबर पुढे अखंड राहिला आणि त्यांनी माझी जशी सेवा केली तशी आश्रमामध्ये माझ्या बाबांची सुद्धा सेवा केली. तर अशा अकृतव्रणाबरोबर आता मी गुरुजींच्या आश्रमातून माझ्या बाबांच्या आश्रमाच्या दिशेने प्रयाण केलं. वाटेत मालव देश लागला तसा अकृत घाबरला, त्याचं शरीर कंप पाहू लागलं. मला कळेना काय झालं. तेव्हा मी त्याला विचारलं, अकृता काय झालं तुला? तेव्हा तो म्हणाला की मी मालव देशाचाच रहिवासी होतो. या मालव देशाचा राजा हा अत्यंत क्रूर होता. त्याचं सैन्य कोणाच्याही घरात घुसत असे आणि त्याचं घर लुटत असे. अशाच एखादा आमच्या घरातही त्याचे सैनिक घुसले आणि त्यांनी आमचं सगळं घर लुटलं आणि माझ्या वडिलांना ओढून नेलं. पण महामार्गावर ते घोड्यांच्या टापाखाली आले आणि मरण पावले. हा प्रसंग बघून माझ्या आईने तर हंबरडाच फोडला आणि तिनेही प्राण सोडला. तर आता मातापित्यांचं छत्र हरपलेला असा मी घाबरत घुबरत अरण्यामध्ये आलो तर तिथे माझ्या मागे हा हिंस्त्र वाघ लागला. पण तुम्ही मला वाचवलं. राजाचं कर्तव्य हे प्रजेचं सांभाळ करण्याचं, पण हा राजा असा असल्याचं बघून मला अत्यंत क्रोध आला. मी अकृताला सांगितलं, आत्ता माझ्याबरोबर चल, आपण त्या राजाला जाब विचारू आणि इथून पुढे प्रजेचं चांगल्या पद्धतीने सांभाळ त्याने करावा याबद्दल त्याला आदेश देऊ, नाहीतर मी त्याची हत्या करेन. राज्यसभेत मी गेल्यानंतर राजाच्या समोर उभं राहून मी त्याची चांगलीच कानउघडणी केली. पण राजा सुरुवातीला माझे काय ऐकेना आणि तो मला अद्वा बोलू लागला. तेव्हा मी त्याच्यासकट त्याच्या सर्व मंत्र्यांना या मंत्र्यांची हत्या करीन असं जेव्हा सांगितलं तेव्हा त्याला माझं नावही कळलं आणि माझा पराक्रमही कळला. तो मला शरण आला आणि त्याने ताबडतोब त्याच्या बंदीगृहातील कारागृहातील जे काही ऋषी मुनी आणि त्यांनी ज्यांना बंदीशाळेत टाकलं होतं अन्यायाने, त्यांची सुटका केली. आता युद्ध किंवा संहाराशिवाय झालेल्या प्रकाराने माझ्या मनाला समाधान मिळालं. कारण मी जेव्हा धनुर्विद्या शिकणार होतो तेव्हा प्रत्येकजणच मला विचारत होता की तुला कशासाठी संहार करण्यासाठी, हत्या करण्यासाठी या धनुर्विद्येचं शिक्षण हवं आहे. पण इथे मला युद्ध करावं लागलं नाही, संहाराशिवायच प्रश्न सुटला. आता यथावकाश बाबांच्या आश्रमात माझं आगमन झालं. मातापित्यांची भेट झाली, कामधेनूचीही भेट झाली. तेव्हा एके दिवशी संध्याकाळी आमच्या आश्रमाजवळीच आश्रमामध्ये माझा जो बालपणीचा मित्र वसू, त्याची भेट घ्यावी म्हणून मी बाहेर पडलो. वाटेतल्या इतर आश्रमांची वाताहतच झाली होती. बहुधा वादळाने किंवा असंच काहीतरी झालं असावं असा विचार करत मी जात होतो तेव्हा समोर वसूच आला. वसूला कुशलमंगल विचारून झालं आणि त्याच्याजवळ मी या आश्रमांच्या झालेल्या वाताहतीबद्दल मी विचारणा केली. वसूने सांगितलेली कहाणी अशी होती की नर्मदा नदीच्या तीरावर विशाल माहिष्मती नगरीचा राजा सहस्त्रार्जुन. आता ही माहिष्मती नगरी म्हणजे परत आपल्या मध्य प्रदेशातलं महेश्वर, की जिथे अहिल्याबाई होळकरांनी त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. आता तिथे घाट, मंदिरं हे सगळ्या खूप छान पद्धतीने उभे आहेत. तर अशा माहिष्मती नगरीचा राजा सहस्त्रार्जुन, की ज्याला कार्तिवीर्य अर्जुनही म्हणतात, आणि त्याच्याकडे 1,000 असे योद्धे होते, त्यामुळे त्याला सहस्त्रबाहू अर्जुनही असं म्हणतात. तर हा राजा साऱ्या धरणीवर पराक्रमी आणि बलशाली असा होता. एका मागोमाग एक राज्यांवर स्वारी करून त्यांनी सर्व राज्यांना अंकित करून घेतलं होतं. गाय, ब्राह्मण, स्त्रियांची हत्या वर्ज्य असतानाही तो करू लागला होता. नारायण यज्ञ करून नारायणाकडून त्यांनी अजिंक्य अशा रथाची प्राप्तीही करून घेतली होती.
एकदा भगवान शंकरांचा प्रिय भक्त रावण यांनी जेव्हा त्याच्यावर आक्रमण केलं होतं तेव्हा त्यालासुद्धा मूर्छित करून त्याला कैदेत टाकलं होतं यांनी. पण पुढे रावणाचे आजोबा पुलत्स्य ऋषी यांनी विनंती केल्यामुळे त्यांनी रावणाची सुटका केली होती. आता रावणाच्याही पराभवाने धर्तीवर एकसुद्धा राजा असा उरला नव्हता की जो त्याला नामोहरम करेल. दत्तात्रेयांनीही विजय कवच दिल्यामुळे त्याचा दरारा आता सर्वत्र होता. त्याचे नाव घेण्यासाठी सुद्धा सगळेजण घाबरत असत. पण माझ्या मनात द्वेषाचा अग्नी प्रज्वलित झाला, पण आत्ताच त्याच्याशी युद्ध करण्याचं काही प्रयोजन नसल्याने मी तो विचार तिथेच थांबवला. आता बाबांच्या आश्रमातून तीर्थयात्रेसाठी प्रयाण करावे यासाठी मी नर्मदा ओलांडून सह्यागिरीवर आलो. इथे ब्रह्मदेवांचे मानसपुत्र अत्री ऋषी व प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयांनी जिचा पुत्र होऊन राहण्याचं मान्य केलं आहे अशा पतिव्रता अनुसूयेचं दर्शन घेतलं. आश्रमात झालेल्या मनाविरुद्धच्या यज्ञाबद्दल अत्री ऋषींनी मला सांगितलं. याच सहस्त्रार्जुनाने पृथ्वीची सत्ता आपल्याकडेच अबाधित राहावी याच्यासाठी जबरदस्तीने अत्री ऋषींकडून यज्ञ करून घेतला होता. माझे त्याला पराजित करण्याबद्दलचे बोलणे मी अत्री ऋषींपाशी केले तेव्हा अत्री ऋषींनी मला सांगितले की राम, पराक्रमासोबत युद्धकौशल्यही हवे, जे आज तुझ्यामध्ये कमी आहे. आणि या युद्धकौशल्याचा आशीर्वादही त्यांनी मला दिला आणि मी अत्री ऋषींचा आश्रम सोडला. पुढे गुरु वसिष्ठांच्या आश्रमाची सुद्धा सहस्त्रार्जुनाने अशीच अवस्था केली होती. गंधनमादन पर्वतावर असलेल्या सत्यवत ऋषींच्या आश्रमात मी पोचलो आणि सत्यवत ऋषींची भेट घ्यावी तेव्हा मला कळले की ते तिथे नाही आहेत. पण माता अंबा आणि त्यांची कन्या अनामिकेकडून मला झालेला प्रकार कळला की प्रभास देशाचा राजाही असाच क्रूर होता की ज्याला प्रजेविषयी अजिबात तळमळ नव्हती, माया नव्हती. तो एकदा मृगयासाठी बाहेर पडला होता आणि दिवसभर त्याला एकही हिंस्त्र पशु मिळाला नाही, म्हणून शेवटी तो एका हरणाच्या मागावर आला. त्या हरणाने सत्यवत ऋषींच्या आश्रमाचा आश्रय घेतला तर तो तिथेही आला. सत्यवत ऋषींनी त्याला आदेश केला की माझ्या आश्रयाला आलेल्या या हरणावर त्यांनी बाण सोडू नये, पण त्यांनी ऐकलं नाही आणि त्या हरणावर त्यांनी बाण सोडला, त्याची हत्या केली आणि सत्यवत ऋषींचा आश्रम हा त्याची नासधूससुद्धा केली आणि तो निघून गेला. पण तिसऱ्याच दिवशी त्याचा सेनापती हा परत सत्यवत ऋषींच्या आश्रमात आला आणि त्यांनी सांगितले की राजाला झालेल्या घटनेचा खूप खेद वाटत आहे आणि त्याच्यामुळे राजाने एका यज्ञाचे प्रयोजन केले आणि त्या यज्ञाचे पौरोहित्य सत्यवत ऋषींनी घ्यावे यासाठी विनंती करण्यासाठी या सेनापतीला राजाने पाठवले आहे. सत्यवत ऋषींना थोडं बरं वाटलं की त्याला खेद होतो आहे राजाला आपल्या कृत्याचा, तर आपण जावं त्या यज्ञासाठी. म्हणून सत्यवत ऋषी प्रभास देशी आले तर प्रकार वेगळाच घडला. त्यांना फसवून हे बोलावणं पाठवलं होतं आणि प्रभास राजांनी त्यांना कारागृहातच टाकलं. आता या सत्यवत ऋषींची मुक्तता हा जमदग्निपुत्र करेल अशी घोषणा करत मी प्रभास देशाकडे मार्गस्थ झालो. प्रभास देशी राजप्रसादापाशी पोचल्यानंतर द्वारपालांनी मला अडवलं. त्यांना चांगलीच तंबी देऊन मी राज्यसभेत पोचलो. राजाची कडक शब्दात कान उघडी केली व सर्व मंत्र्यांसकट राजाची क्षणार्धात हत्या करण्याची घोषणा केली. माझे नाव कळताच प्रभास राजाने पण शरणागती पत्करली. सत्यवत ऋषी व इतर बंदिवानांची सुटका करून राजाने माझी क्षमा मागितली. राजाला निर्वाणीची तंबी देऊन मी तिथून निघालो. पुन्हा एकदा युद्ध न होता, कोणताही संवार न होता किंवा हत्या न होता सुटलेल्या प्रश्नामुळे माझ्या मनात संतोष झाला. आता तीर्थयात्रा आटोपती घेऊन मी परत बाबांच्या आश्रमाकडे प्रयाण केले. आश्रमाजवळ पोचलो तर समोर अक्रूत आला आणि त्यांनी मला सुचवलं की बाबांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे तेव्हा मी आश्रमात न जाणं हेच बरं. आता जमदग्नी ऋषींचा संताप हा आपल्याला सर्वांना सर्वश्रुत आहेतच. ते कोणत्याही कारणावरनं लगेच संतापित होत असत. म्हणजे यज्ञासाठी जलाची उपलब्धता नाही झाली किंवा समिधा नाही आल्या, यज्ञामध्ये अग्नी प्रज्वलित करण्यास उशीर झाला, अशी छोटी कारणंही त्यांना पुरत असत. पण ते शांत पण लवकरच होत असत. पण जेव्हा ते क्रोधित होत असत तेव्हा त्यांच्या समोरील माणसाची काही खैर नसे.
तर जेव्हा मला कळले की बाबा क्रोधित झाले, तेव्हा मी थेट आश्रमात पोचलो आणि बाबांच्या चरणावर वंदन करण्यासाठी मस्तक ठेवणार तोच बाबा गरजले, "थांब परशुराम, तुझ्या हाती हा परशु कशासाठी धारण केला आहेस?" "अन्यायाच्या निवारणासाठी," मी उत्तर दिलं. "पित्याची आज्ञा पाळणार का?" अशी विचारणा केली. "न्याय, नीती आणि धर्म सोडून दिलेली आज्ञा ही नेहमीच कटू असते, पण तरीही तुमची आज्ञा पाळेन," असं मी त्यांना वचन दिलं. तेव्हा बाबांनी मला एकच आज्ञा दिली, "परशुराम, उचल तो परशु आणि मातेचं मस्तक शरीरापासून वेगळं कर." मी भयाने किंचाळलो, "बाबा, केवढी भयंकर आज्ञा, मातेचा वध करायचा!" माझा जीव कासावीस झाला. जिच्या दुधावर मी वाढलो, जिच्या वात्सल्याला अनुभवत लहानाचा मोठा झालो, तिची हत्या. स्त्री हत्येचा अपराध माझ्या हातून घडणार, तसं मातृहत्येचं पातकही मला लागणार. एका महान पातकाचा मी धनी होणार, या विचाराने माझा जीव कावराबावरा झाला. परंतु मातेच्या ऋणाइतकंच पित्याचं ऋण देखील महत्त्वाचं आहे, त्यामुळे मी आज्ञा स्वीकारली. चारही भाऊ भयाने किंचाळले, पण आता माता शांत होती. मृत्यूचं भय तिच्या चेहऱ्यावर नव्हतं. हातापायाला कंप नव्हता की मनात अस्वस्थताही नव्हती. मातेच्या चरणावर मी लोटांगण घातलं, अश्वाने तिची पावलं भिजवू लागलो. हे घृणास्पद कृत्य घडण्यापेक्षा मातेने मला शाप देऊन भस्मसात करावं असंही मनात वारंवार येऊ लागलं. पण माताच ती मला शाप द्यायला तयार नव्हती. तिच्या मिटलेल्या डोळ्यातून 2 अश्रूंचे थेंब माझ्या चेहऱ्यावर पडले. तेव्हाच मला कळलं की न मागताच तिने मला क्षमा केली आहे. तत्क्षणी परत एकदा बाबा गरजले, "परशुराम!" आता माझ्या परशुवरची मूठ घट्ट झाली आणि क्षणार्धात एका घावेत मी माझ्या मातेचं मस्तक धडापासून वेगळं केलं. मातेच्या चेहऱ्यावरची शांतता ढळली नव्हती. मी डोळे घट्ट मिटून घेतले आणि माझा परशु आश्रमाच्या दारातून बाहेर भिरकावून दिला. क्षणार्धात निर्णय घेतला की आता आश्रम सोडून निघून जायचं आणि मातेच्या हत्येने कलंकित झालेलं हे शरीर गंगाजलात विलीन करायचं. पण ती पापहारिणी गंगा नदी तरी माझं हे असं कलंकित शरीर स्वीकारायला तयार होईल का? डोळे पुसत आश्रमाच्या दाराकडे चालू लागलो आणि एक पाऊल बाहेर टाकणार तोच परत बाबांचा आवाज कानावर आला, "बाळ परशुराम, कुठे चाललास?" मी पुन्हा एकदा दचकलो. समोर पत्नीची हत्या झालेली असताना ह्या बाबांच्या आवाजात एवढी मार्दवता कशी? बाबा परत उद्गारले, "परशुराम, बाळा थांब. पित्याची आज्ञा ऐकण्यासाठी तू हे जे कृत्य केले आहेस त्यामुळे मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहे आणि तू हवा तो वर माग." मातेची केली असलेल्या हत्येमुळे मला काही नको होतं. कोणताही वर मागायला माझं मन तयार होत नव्हतं. तरी पण मी बोलून गेलो की "बाबा, माझी माता जिवंत व्हावी असं करावं." बाबांनी हलकेच स्मित केलं आणि कोपऱ्यातला कमंडलू उचलला आणि त्यातील जल उजव्या हातावर घेऊन संजीवनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. मंत्राची शक्ती जलावर भारित होऊ लागली आणि हे असं सामर्थ्यवान जल बाबांनी माझ्या मातेवर शिंपडलं आणि विधात्याने थक्क व्हावं असं घडून आलं आणि माझी माता जिवंत झाली. मला अवर्णनीय आनंद झाला. तिच्या चरणावर तर मी लोळण घेतली आणि तिचे चरण माझ्या कडत कडत अश्रूंनी पुन्हा पुन्हा धुतले. तिच्या चरणावर माझे मस्तक ठेवत म्हणत राहिलो की "माते, मला क्षमा कर, मला क्षमा कर." तेव्हा तिने मला जवळ घेतलं आणि म्हणाली, "बाळ राम, पुत्रासाठी त्याग करण्यानेच मातेचे जीवन यशस्वी होत असते. त्यामुळे मी तिच्याकडे क्षमा मागू नये." आता पितृआज्ञाही पाळली आणि मातृभक्तीने मातेला पुन्हा जिवंतही केलं. त्यामुळे माझ्या मनात थोडं समाधान येऊ लागलं होतं. तेव्हा बाबांनी मला परत एक वर मागायला सांगितलं. तेव्हा मी बाबांना एकच सांगितलं की "बाबा, आजपासून तुम्ही क्रोध सोडावा. ज्या क्रोधामुळे माझ्या मातेची हत्या झाली तसं परत होऊ नये." बाबांनी मला वचन दिलं आणि मला थोडं समाधान वाटलं. आता बाबांना एवढं क्रोधित होण्याचं कारण तरी काय घडलं होतं हे मला कळलं नव्हतं. हे पुढे मला आकृतानेच सांगितलं की त्या दिवशी कर्णिका जलाशयावर, म्हणजे आमच्या अरण्याजवळच असलेल्या एका जलाशयावर माझी माता ही यज्ञासाठी जल आणण्यासाठी गेली होती. तेव्हा तिथे एक गंधर्व आपल्या स्त्रियांसमवेत जलक्रीडा करत होता. तेव्हा ते दृश्य बघून ती खिळून राहिली, कारण तिने असं दृश्य कधी अनुभवलेलं नव्हतं.
आपण आपल्या पतीसमोर अशी जलक्रीडा कधीच केली नाही. असा विचार तिला झाला आणि तत्क्षणी तिला आठवण झाली की आपण कशासाठी आलो होतो. आता जलाची सिद्धता करण्यास उशीर झाला तर आपले पती आपल्यावर रागवणार. ती लगबगीने आश्रमात परतली तेव्हा बाबांनी तिला विलंबाने येण्याचं कारण विचारलं. तिने खरा प्रकार सांगितला आणि त्यामुळे बाबा क्रोधाविष्ट झाले होते. तर अशा गंधर्वामुळे माझी माता तिथे खेळून राहिली तर आता त्याला जाब विचारलाच पाहिजे. म्हणून मी आकृताबरोबर त्या कर्णिका जलाशयावर आलो तेव्हा मला कळलं की तो आज आलाच नाही आहे. मग आम्ही दोघांनीच स्नान केलं आणि परतू लागलो तेव्हा स्त्रियांचा बोलण्याचा हसण्याचा आवाज आमच्या कानावर पडला आणि बघतो तर काय तो गंधर्व तिथे आपल्या समवेत आला होता. मी त्याच्यासमोर जाऊन त्याला सांगितलं की या जलाशयावर त्यांनी परत कधीही येऊ नये. तो मला ओळखत नव्हता. एक ब्राह्मण पुत्र समजून त्यांनी मला सांगितलं की मी आत्ता इथून जर निघून नाही गेलो तर तो मला भस्मसात करेल. तेव्हा मी त्याला सांगितलं की या पृथ्वीवर असा अजून कोणीही जन्मला नाही की जो जमदग्नीपुत्र परशुरामाला भस्मसात करेल. माझं नाव ऐकताच त्यांनी माझे पायच धरले आणि क्षमा मागितली. तेव्हा मी त्याला पुन्हा या जलाशयावर कधी न येण्याची ताकीद दिली आणि तो ती मान्य करून तिथून निघून गेला. आता कर्णिका सरोवरावर परत येत असताना मला वाटेत माझे आजोबा रुचिक ऋषी माझ्या आश्रमात आल्याचं कळलं. त्यांनी मला बघितल्यानंतर मी त्यांना वंदन केलं आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि त्यांच्याकडे असलेलं वैष्णव धनुष्य मला दिलं. आता असं वैष्णव धनुष्य जे माझी सामर्थ्य शक्ती हे अपूर्वतेने वाढवणारं होतं असं वैष्णव धनुष्यही मला मिळालं होतं. पण तरी मातृहत्येची बोच काही मनातून जात नव्हती. तेव्हा आता कठोर तपश्चर्या हाच एक उपाय म्हणून मी प्रभाक्षेत्री आलो. तिथे गोलाकार पाषाण निवडून त्याचं शिवलिंग स्थापून मी यथावत पूजन करून तपश्चर्येस प्रारंभ करणार तेवढ्यात शिवशंकराने दर्शन दिलं आणि त्यांनी सांगितलं, राम, तू तपश्चर्या करू नकोस, तुला मातृहत्येचं पातक लागणार नाही. तुला मी काही अस्त्रशस्त्रांचं प्रदान करणार आहे तर तयार हो. त्यांनी मला लखलखणाऱ्या विजेप्रमाणे असणारं नारायणास्त्र, सूर्यतेजाने अलंकृत असलेलं अग्निअस्त्र, शत्रूला पाशबद्ध करणारं नागपाशास्त्र, पाशुपातास्त्र प्रदान केलं आणि अशा फेकलेल्या भयानक अस्त्रांना कोणत्या मंत्रांनी परत घ्यावं त्या मंत्रांची दीक्षाही दिली. आता मी सर्व अस्त्रशस्त्रांनी संपन्न झालो होतो. मी पुन्हा बाबांच्या आश्रमामध्ये आलो तेव्हा या मलापहारिणी नदीच्या तीरावरील बाबांच्या आश्रमात आल्यानंतर माझ्या आश्रमाची वाताहत झाल्याचं मला दिसलं. वायूनं किंवा वरुणानं तर हे केले नसावं, पण कसं शक्य आहे? कारण अग्नी, वायू, वरुण यांची माझ्या बाबांच्या आश्रमाकडे वाकड्या नजरेने बघण्याची सुद्धा शक्यता नाही, कारण त्यांच्यात तेवढं सामर्थ्य नाही आहे मला माहिती होतं. तेव्हा आकृताने सांगितलं की बाबांच्या तपोसामर्थ्यामुळे सहस्त्रार्जुनाच्या मनात असूयेने पेट घेतला होता. अस्त्र, शस्त्र, मानव, देव व दानव यांच्याकडून मृत्यू येणार नाही असं जीवन कवच दत्तात्रेयांकडून त्याला मिळालं असल्यामुळे त्याने आश्रमावर घाव घातला होता आणि कामधेनूलाही पळवून नेलं होतं. मी आश्रमात नाही आणि बाबांनी आता क्रोधही करणार नाही अशा केलेल्या प्रतिज्ञेमुळे त्याने हे धाडस केलं होतं. कामधेनूच्या मुक्ततेसाठी आता संघर्ष अटळ होता. सहस्त्रार्जुनाच्या मृत्यूची घोषणा करून मी आश्रम सोडला. सहस्त्रार्जुनाशी युद्ध करायला माहिष्मती नगरीकडे मी प्रयाण केलं. वाटेत बृहस्पती ऋषींच्या आश्रमात त्यांचं दर्शन घेतलं तेव्हा त्यांनी मला त्यांच्याकडे असलेला दिव्य रथ आणि त्याचा सारथी रासब हे घेऊन जाण्यास सुचवलं. रथ घेऊन मी माहेश्मती नगरीकडे प्रयाण केलं. आता बाबांचा आश्रमाची वाताहत केली होती आणि कामधेनूला पळवून नेलं होतं तेव्हा सहस्त्रार्जुनाला माहिती होतं की मी त्याच्यावर आक्रमण करणार. त्यांनी प्रचंड सैन्याची सिद्धता केली होती. विशाल आकाराचे गजदल, धिप्पाड काळ्या रंगाचे अश्वदल, सूर्याच्या कोवळ्या किरणात फिरते रंग फेकणारे दिव्य असे रथ, अगणिक सैनिक, असं विराट सैन्य माझी वाट पाहत तिथे उभं होतं. मी सगळ्यांचं अवलोकन करत होतो तेव्हा एक रथ माझ्या दिशेने आला. त्याच्यामध्ये सहस्त्रार्जुनाचा अमात्य होता. त्यांनी मला परत जाण्याविषयी आदेशवदा विनंती केली. मी सांगितलं की कामधेनूला परत करा, मी युद्ध न करता परत जाईन. पण आता अमात्य तर मला थेट धमकी देऊ लागला. एवढ्यात मालव देशाचा राजा माझ्यावर धावून आला.
हाच तो राजा ज्याची आधी मी कान उघडणी केली होती तेव्हा माझ्यावर चिडून हा सहस्त्रार्जुनाला जाऊन मिळाला होता. मी त्याला निर्वाणीचा सल्ला दिला, पण त्याने माझ्यावर शरसंधानच चालू केलं. मी माझ्याकडील दिव्य बाणाने त्याला चोख उत्तर दिलं, त्याचा मुकुट उडवला, रथ मोडून टाकला, त्याला भूमीवर आणला आणि क्षणार्धात त्याच्यावर झेप घेतली आणि माझ्या परशुने त्याच्यावर घाव घालवलं. क्षमायाचना करू लागलेल्या या राजाला, अत्याचार करणाऱ्या राजाला एकच शासन आणि ते म्हणजे देहांत शासन. माझ्या लखलखत्या परशुचा एक घाव त्याच्या छातीवर पडला आणि त्याचं प्राणोत्क्रमण झालं. या परिस्थितीचा फायदा घेऊन अमात्य नगराच्या दिशेला पळूनच गेला. मग आला त्रिगर्त देशाचा राजा. त्याच्यावर मी पर्वतास्त्र सोडलं आणि छिन्न विछिन्न होऊन तो धाराशायी झाला. मग नैषद देशाचा राजा आला चंद्रसेन. मगध देशाचा राजा वृषभसेनही आला. वायुअस्त्र आणि ऐंद्रास्त्राचा मारा करून मी त्यांचा निप्पात केला. आता जे सहस्त्रबाहू होते सहस्त्रार्जुनांकडे, ते सर्वजण एकदम माझ्यावर धावून आले. त्यांनी फेकलेली असंख्य शस्त्र माझ्या दिशेने येऊ लागली. मी पण भयानक अस्त्रांचा मारा सुरू केला व त्यांच्या शस्त्रांना त्यांच्यावरच परतवले. तेव्हा त्यांनी एकदम माझ्यावर सहस्त्र बाणाचा मारा केला. शिवशंकराकडून मिळालेल्या पाशुपात अस्त्राला मी आवाहन केले आणि ते त्यांच्यावर सोडले. पाशुपातास्त्र सहस्त्रवीरांवर काळ होऊन कोसळलं. सारे वीर अवयव तुटलेल्या अवस्थेत भयंकर वेदनाने तळमळू लागले. तेव्हा त्यांच्यावर मी नागपाशास्त्र सोडलं. सहस्त्रवीरांवर माझा परशु घेऊन घाव घालू लागलो आणि साक्षात मूर्तिमंत मृत्यूचं दर्शन घडवत मी सारे सहस्त्रवीर नष्ट केले. आता सारथ्याला मी रथ राजप्रासादाकडे घेण्यास सांगितलं. एकाच बाणाने मी सारा राजवाडा अग्नीच्या भक्षस्थानी घातला. पेटत्या राजप्रासादातून दिव्य अस्त्रांसह सहस्त्रार्जुन बाहेर आला. त्याला बघताच माझा धगधगता क्रोध पराकोटीला पोचला. कामधेनूच्या आठवणीने मी सहस्त्रार्जुनाला मृत्यूला तयार हो अशी घोषणाच केली. तेवढ्यात मत्स्यराजमध्ये आला. हा मत्स्यराज सहस्त्रवीरांपेक्षाही एकटाच खूप शूर व पराक्रमी होता, पण त्याच्याशी युद्ध करण्यात वेळ घालवण्यात काहीच अर्थ नव्हता. तेव्हा शिवशंकरांनी दिलेल्या एका घातक अस्त्राची योजना मी एका बाणावर केली आणि थेट मत्स्यराजाच्या छातीचा भेद घेतला. आता निर्णायक युद्धाची वेळ होती. सहस्त्रार्जुनाने माझ्यावर एकामागोमाग एक बाणांचा व दिव्य अस्त्रांचा वर्षाव चालू केला. त्याचं युद्ध कौशल्य बघून माझ्या मनाला समाधान होत होतं, परंतु त्याचा विनाश करणं हे माझं कर्तव्य असल्याने मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मी अग्निअस्त्र सोडलं आणि अग्नीच्या ज्वाला भडकाव्यात म्हणून पाठोपाठ वायव्यास्त्रही सोडलं. त्याने पवनास्त्र सोडून माझ्या अग्निअस्त्राचा प्रभाव कमी केला. मग मी नारायणास्त्राचा प्रयोग केला. आता नारायणास्त्राला फोल करेल असं कोणतंही अस्त्र अस्तित्वात नाही आणि हे सहस्त्रार्जुनालाही माहीत असल्यामुळे त्यांनी आपले शस्त्र खाली ठेवलं आणि नारायणास्त्राला वंदन करून त्यालाही विफल केलं. सहस्त्रार्जुनाने माझ्यावर ब्रह्मास्त्र सोडलं तेव्हा मी पण ब्रह्मास्त्राने उत्तर दिलं आणि ही दोन्ही अस्त्र एकमेकासमोर येऊन शांत झाली. सहस्त्रार्जुनाला मृत्यू द्यायचा असेल तर विशेष अस्त्र वापरलं पाहिजे हे जाणून मी सूर्यमंत्राचा जाप सुरू केला. सूर्यमंत्र पूर्ण होताच मी अग्निअस्त्राला कठोर आज्ञा दिली. त्याच क्षणी आकाश व्यापून टाकणारा अग्नीचा प्रचंड असा लोळ पृथ्वीच्या दिशेने वेगाने खेचला गेला आणि तो माझ्या परशुमध्ये घुसला. परशुसह मी रथातून उडी घेऊन सहस्त्रार्जुनाच्या समोर उभा ठाकलो. तर अग्नीने त्याच्या रथाला धडक देताच तो दिव्य रथ कापराप्रमाणे जळू लागला होता. सहस्त्रार्जुनानेही रथाखाली उडी घेतली. मी त्याला काही क्षण न दवडता त्याच्या उजव्या खांद्यावर प्रथम माझ्या परशुचा घाव घातला आणि नंतर डाव्या खांद्यावर. मृत्यूच्या भयाने किंचाळलेल्या सहस्त्रार्जुनाच्या छातीवर निर्णायक असा शेवटचा घाव घालताच त्याने त्याचे प्राण माझ्या चरणी अर्पण केले. एका अन्यायी राजाचा अंत झाला. पण पाठोपाठ त्याचा पुत्र पुष्पराभ हा माझ्यावर धावून आला. एका ब्रह्मास्त्राने मी त्याचा निपात केला. तेव्हा हे बघून सहस्त्रार्जुनाच्या बाकीच्या पुत्रांनी शरण येत अभय मागितले. कामधेनूला ताबडतोब घेऊन या असा आदेश मी सोडला आणि कामधेनू येताच ती आनंदाने मला बघून हंबरू लागली. मी तिला गळाभेट केली. तेव्हा किती वेळ आम्ही एक दुसऱ्यांचे अश्रू पुसण्यात घालवले. तिला सोबत घेऊन मी तात्काळ हे नगर सोडलं. रासवाला रथासकट बृहस्पती ऋषींच्या आश्रमात जाण्याची मी आज्ञा दिली. कामधेनूला घेऊन मी बाबांच्या आश्रमात परत आलो. सर्वांना खूप आनंद झाला. पण बाबांच्या दृष्टीने मी ब्राह्मण असताना केलेली क्षत्रियाची म्हणजे सहस्त्रार्जुनाची हत्या म्हणजे मला ब्रह्महत्येचं पातक लागलं होतं.
आता त्याच्या निवारणार्थ मला कठोर तपश्चर्या करायला लागणार. तेव्हा विंध्य पर्वतावर मी तपश्चर्या करण्यासाठी प्रस्थान केलं. तपश्चर्यासाठी यथोचित जागा शोधत असतानाच तिथे आकृताचं आगमन झालं आणि त्यांनी मला ताबडतोब माझ्या मातेने अतिशीघ्र बोलवल्याचं सांगितलं. मी त्वरेने मातेच्या आश्रमात पोचलो. तेव्हा मला घडलेला भीषण प्रकार कळला की मी नाही असं पाहून सहस्त्रार्जुनाच्या ज्या पुत्रांना मी अभय दिलं होतं त्यांनी माझ्या बाबांच्या आश्रमावर आक्रमण केलं होतं आणि माझ्या बाबांची हत्या केली होती. बाबांना अग्नी देऊन आणि सती गेलेल्या मातेचं दुःख मनात घेऊन माझं आता एकच उद्दिष्ट होतं आणि ते म्हणजे या सहस्त्रार्जुनाच्या पुत्रांचा निःपात करण्याचं. मी त्वरित प्रस्थान ठेवलं आणि कुठलीही दयामाया न दाखवता या सर्व सहस्त्रार्जुनांच्या पुत्रांचा निःपात केला. आता सुडाची भावना थंडावली होती, परंतु इतर अन्यायी राजांचा अत्याचार थांबला नव्हता. तेव्हा ब्रह्मर्षी विश्वामित्रांनी मला सांगितलं आणि मी अशा सर्व अन्यायी राजांचाही निःपात केला. माझ्याजवळ आता अनेक राज्य, अगणित संपत्ती ही जमा झाली होती, पण मला त्याच्यामध्ये काही स्वारस्य नसल्याने मी त्याची यथोचित व्यवस्था लावून मी सरस्वती नदीच्या किनारी आलो. माझ्याबद्दल असंही बोललं जातं की मी 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय केली, पण हे काही खरं नाही. कारण त्याच काळी मिथिलेचा राजा जनक आणि अयोध्येचा राजा हे दोघंही त्यावेळेला होते. मी त्यांच्यावर आक्रमण केलं नाही, कारण ते त्यांच्या प्रजेचा सांभाळ अत्यंत प्रेमळपणे करत होते. तेव्हा अशा अन्यायी राजांचा नाश करून मी सरस्वती नदी किनारी आलो तर अक्रूर तिथे आधीच माझी वाट बघत उभा होता. तिथे माझे गुरुजी कश्यप ऋषींचंही आगमन झालं आणि गुरुजींनी मला गुरुदक्षिणेची आठवण करून दिलं. तेव्हा गुरुजींना मी म्हटलं, मी दिलेल्या वचनाप्रमाणे तुम्ही जे काही मागाल ते मी सर्व देण्यास तयार आहे. तेव्हा गुरुजींनी मला सांगितलं, तू जिंकलेली सर्व राज्य आणि जिंकलेली सर्व संपत्ती ही तू मला दान म्हणून दे. मी काहीही विचार न करता गुरुजींना गुरुदक्षिणा म्हणून मी हे सर्व दिलं. आता गुरुजींनी मला सांगितलं की ही सर्व भूमी तू मला दान दिली आहेस, त्यामुळे आता इथे तुला राहता येणार नाही, त्यामुळे मी त्वरित ही भूमी सोडावी असा त्यांनी आदेश दिला. आता मी जवळपास सर्व पृथ्वीच जिंकली होती, तर मग मी जाणार कुठे? तेव्हा गुरुजींनीच मला सांगितलं की तू सागराकडे विनंती कर आणि सागर मागे हटून तुला जी भूमी उत्पन्न करून देईल त्या भूमीवर तू वास्तव्य करू शकतोस. मी सागराकडे प्रार्थना केली. तेव्हा मानव रूपात सागराने येऊन माझी विनंती मान्य केली आणि मला सांगितलं की मी एक बाण जिथेपर्यंत सोडेल तिथंपर्यंतची भूमी सागर आनंदाने मला मागे हटून दान करेल. मी त्वरित तो बाण सोडला आणि ती भूमी मला हळूहळू सागराने आपले पाणी मागं घेत उपलब्ध करून दिली. तर अशी ही भूमी, जी कोकण भूमी, गोवा किनारपट्टी आणि कर्नाटकातला सुद्धा जो किनारपट्टीचा भाग आहे, ही सगळी भूमी ही परशुराम भूमी म्हणून ओळखली जाते. आता अशी भूमी मला मिळाली, पण ही अपरांत भूमी, म्हणजे इथे तर कोणाचं वास्तव्य नाही, काही नाही. तेव्हा मी विचार केला की या भूमीवर संपन्नता आणण्यासाठी गुरुवर, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी ही सर्व भूमी भरून गेली पाहिजे. म्हणून मी देशविदेशांच्या राजाकडे त्यांच्या राज्यातील अशा गुरुवर, ब्राह्मण आणि क्षत्रिय वैश्यांना आवाहन करण्यासाठी, विनंती करण्यासाठी प्रस्थान केलं. अनेक राजांना मी विनंती केलीही. त्याच्या राज्यातल्या त्याच्या लोकांनी ती विनंती मान्य करून माझ्या भूमीकडे प्रस्थानही सुरू केलं. अशातच मिथिलेत राजा जनकाकडे माझं आगमन झालं. राजा आता नगरद्वारापाशीच माझं स्वागत करायला आला. अभूतपूर्व असं माझं स्वागत त्यांनी केलं आणि मला राज्यसभेत घेऊन गेला आणि एका रत्नजडित सिंहासनावर बसण्याची विनंती केली. मला अशा रत्नजडित सिंहासनाचा मोह नाही हे पाहून त्यांनी एक मला साधं आसन उपलब्ध करून दिलं. तेव्हा मी माझ्या हातात असलेलं शिवशंकराने दिलेलं पिनाक धनुष्य आणि माझा परशू हा शेजारीच उभा करून ठेवला आणि त्याला मी माझ्या येण्याचं प्रयोजन सांगितलं. आमचा वार्तालाप चालू असताना एकदम मोठा आवाज आला म्हणून आमचं लक्ष गेलं, तर एक लहान कन्या माझ्या त्या पिनाक धनुष्याशी खेळत असताना ते उचलायचा प्रयत्न करू लागले. आता ते धनुष्य शिवशंकरांचं, ते त्याच्याशिवाय आणि माझ्याशिवाय उचलणारा या पृथ्वीतलावर दुसरा कोणी नव्हता. मी विस्मयचकित झालो.
पण थोड्या वेळातच त्या कन्येने ते धनुष्य उचललंही. मी राजाला विचारलं, ही कन्या कोण आणि हिने हे धनुष्य कसं उचललं? तेव्हा राजाने क्षमा मागून ही त्याचीच कन्या सीता आहे असं सांगितलं आणि मी मोठ्या मनाने तिला माफ करावं असंही सुचवलं. मी राजाला म्हणलं, राजा, तुझी ही कन्या सीता म्हणजे अपूर्व शक्ती आहे आणि तिच्या विवाहाच्या वेळी या धनुष्याला जो कोणी प्रत्यंचा लावेल तोच वीर हिच्यासाठी योग्य असेल आणि त्याच्याशीच तू विवाह करून दे असा पण ठेवण्याचंही सुचवलं. आणि ते पिनाक धनुष्य मी राजा जनकाला भेट म्हणून दिलं. आता ते धनुष्य असं की म्हणजे ते माझ्याशिवाय जो कोणी उचलायचा प्रयत्न करेल तसं तसं त्या धनुष्याचं वजन वाढत जाईल. तर ते धनुष्य त्या राजसभेतून यथायोग्य ठिकाणी नेण्यासाठी सुद्धा एक मोठा गाडा बोलावण्यात आला आणि तो गाडा ओढण्यासाठी सहस्रावधी माणसं लागली. म्हणजे सीतेने जे खेळणं म्हणून उचललेलं धनुष्य होतं त्या धनुष्याचं महत्त्व किती मोठं होतं. पुढे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की सीता स्वयंवराच्या वेळी रामाकडून या शिवधनुष्याचा भंग झाला आणि जेव्हा या धनुष्याचा भंग झाला तेव्हा त्याचा आवाज मला महेंद्र पर्वतावर मी तपश्चर्येला बसलेलो असताना तिथे आला. मी अत्यंत क्रोधित झालो की शिवशंकरांचं धनुष्य भंग करणं म्हणजे एक महान पातक, हे कोणी केलं? म्हणून मी जाब विचारण्यासाठी राजा जनकाच्या राज्यसभेत आलो आणि रामाला जाब विचारू लागलो. पण रामाच्या मनमोहक रूपाने आणि त्याच्या मधाळ वाणीने माझं अंतःकरण जिंकलं. रामाला मी माझं वैष्णव धनुष्य सारंग अर्पण केलं तेव्हा रामाने मला विष्णुरूप दाखवलं. विष्णुरूप बघून आता जीवनाची इतिकर्तव्यता झाली असल्याने महेंद्र पर्वतावर अखंड तपश्चर्येसाठी निघून जाण्यासाठी मी प्रयाण केलं. तर असा मी परशुराम त्रेतायुगात होतो. तसाच द्वापारयुगात भीष्माचार्य, द्रोणाचार्य आणि कर्णाला शिष्यत्व देण्यासाठी सुद्धा होतो. आणि आता पुढे कलियुगात कल्कीलासुद्धा अस्त्र आणि शस्त्र यांची विद्या देण्यासाठी येणार आहे. जय परशुराम. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. श्रीकृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.